हरभरा मरू नये म्हणून नेमकं काय करणं गरजेचं आहे? मित्रांनो, हरभऱ्याच्या पाचीला पोहोचलेला हा जो काही महत्त्वाचा रोग आहे, बऱ्यापैकी पेरणी लागवड करून झाल्यानंतर 25-30 दिवसाच्या आसपास हा जो काही मर रोग आहे, जी काही विल्टिंगची समस्या आहे, तर ती आपल्याला तिथं जाणवलेली पाहायला मिळते. 25-30 दिवसानंतर आपण वेगवेगळे प्रयोग तिथं करतो, फवारण्या करतो, भरपूर बुरशीनाशकाच्या ब्रँडेड फवारण्या करतो. परंतु मित्रांनो, हा जो काही मर रोग आहे, तर हा हरभरा पिकाच्या मुळापाशी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. जी काही फ्युजेरियम या नावाची जी काही अ, हा हानिकारक किंवा घातक जी बुरशी आहे आपल्या हरभऱ्याला मारून टाकणारी, तर ती जमिनीमध्ये असते आणि जो काही मुळापासला भाग राहतो मित्रांनो हरभऱ्याचा, तर तो पूर्णपणे तिथं खराब करून टाकते, सडून टाकते आणि आपला हा जो काही हरभरा आहे, तर तो मेलेला आपल्याला पाहायला मिळतं. अशा टायमाला आपला शेतकरी मित्र दुकानामध्ये जातो, वेगवेगळ्या प्रकारचे जे काही बुरशीनाशकं आहेत, तर ते आणून फवारणी करतो. परंतु त्याचा म्हणावा तेवढा 10-15% वर जो काही रिझल्ट आहे, तर तो येत नाही. त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे ही जी काही जमिनीतली बुरशी आहे मित्रांनो, तर तिला जमिनीमध्येच संपवणं गरजेचं आहे, जमिनीमध्येच नष्ट करणं गरजेचं आहे. जर ड्रीप असेल तर ड्रीपद्वारे बुरशीनाशकं सोडा. जर पाट पाणी असेल तर पाट पाण्याद्वारे जर तुम्ही बुरशीनाशकं सोडले, तर हा विल्टिंगचा मर रोगाचा जो प्रॉब्लेम आहे, तर तो तिथं सॉल्व्ह होऊ शकतो. परंतु मर रोग येऊच नाही याच्यासाठी तुम्ही काय काय उपाययोजना करू शकता? सगळ्यात महत्त्वाचं काम आहे तर आपल्याला जे काही बीज प्रक्रिया आहे, तर ती बीज प्रक्रिया करून घेणं गरजेचं आहे. बीज प्रक्रिया तुम्ही एकतर केमिकल पद्धतीने म्हणजे केमिकल बुरशीनाशकाने करू शकता. दुसरी म्हणजे जैविक बुरशीनाशकाने सुद्धा जी काही बीज प्रक्रिया आहे, तर ती करू शकता. मित्रांनो, मी तुम्हाला वेगवेगळ्या ब्रँडेड कंपन्यांचे बुरशीनाशक चांगले स्टँडर्ड सांगणार आहे. त्याच्यामध्ये कंटेंट काय तर तो सुद्धा इथं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही असं नाही की हेच औषध वापरा, तेच औषध वापरा. कोणत्याही चांगल्या ब्रँडेड स्टँडर्ड कंपनीचे जे काही बुरशीनाशक आहेत, तर ते बीज प्रक्रियेसाठी आपल्याला तिथं वापर करणे हा गरजेचा आहे. आणि दुसरा एक जबरदस्त असा जुगाड सांगणार आहे. जरी तुम्ही बीज प्रक्रिया नाही केली तरी सुद्धा तुमच्या जमिनीला निर्जंतुकीकरण करून जी काही जमिनीतली बुरशी आहे तर तिला कशा प्रकारे संपवू शकता, हा सुद्धा एक सोपा जो पर्याय आहे, तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी इथं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. ज्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं जी बीज प्रक्रिया आहे, वेगवेगळे बुरशीनाशक आहे, कोणतंही वापरा. याच्यामध्ये आपला असा पार्ट नाही की हेच वापरा, तेच वापरा, परंतु कोणतं तरी एक वापरा. ज्याच्यामध्ये एक UPL कंपनीचं इलेक्ट्रॉन किंवा बेस्ट ॲग्रो सायन्स कंपनीचं ऑर्डन एक्स्ट्रा या नावाचं एक नवीन प्रोडक्ट लॉन्च झालेले आहेत मित्रांनो. ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनचा जर विचार केला तर याच्यामध्ये ॲझोस्ट्रॉबिन आणि थायफेट मिथाईल हे जे 2 बुरशीनाशक आहेत, तर ते आपल्याला एकत्र असल्याचं पाहायला मिळतंय. मित्रांनो, जर तुमच्याकडे इलेक्ट्रॉन जर भेटलं तर प्रति 1 किलो बियाण्यासाठी 3 ते 4 मिली तुम्ही इलेक्ट्रॉन या बुरशीनाशकाचा बीज प्रक्रिया करण्यासाठी वापर करू शकता. किंवा शेतकरी मित्रांनो, एक GSP कंपनीचं PCT 410 ज्याच्यामध्ये प्लायक्रोस्ट्रॉबिन, थायरम आणि क्लोथिडिओन हे जे काही 3 वेगवेगळ्या प्रकारचे घटक आहेत, तर ते आपल्याला एकत्रित दिलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. 2 मिली प्रति 1 किलो बियाण्यासाठी तुम्ही PCT 410 या औषधाचा सुद्धा तिथं बीज प्रक्रिया करण्यासाठी वापर हा करू शकता. पुढच्या औषधाचा जर विचार केला बीज प्रक्रिया करण्यासाठी, ज्याच्यामध्ये एंडोफिल कंपनीचं चांगलं बुरशीनाशक आहे मित्रांनो, WS या फॉर्म्युलेशनमध्ये बनवण्यात गेलेलं आहे. जे काही हरभरा आहे तर त्याला कुठल्याही प्रकारे पाणी वगैरे लावण्याची गरज नाही. 3 ते 4 ग्रॅम प्रति 1 किलो बियाण्यासाठी याच्यामध्ये कार्बेंडायझिन 25% आणि मँकोझेब आपल्याला 50% असं वेगळं कॉम्बिनेशन कार्बेंडायझिन प्लस मँकोझेबचं तिथं पाहायला मिळतंय. प्रति 1 किलो बियाण्यासाठी 2.5 ते 3 ग्राम जे काही स्प्रिंट आहे ते तरी डायरेक्ट चोळून घ्या, पाणी वगैरे टाकू नका. याचं जे फॉर्म्युलेशन ते ऑटोमॅटिक बियाण्याला तिथं चिपकून बसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. पुढच्या औषधाचा जर विचार केला तर BSF कंपनीचं झेलोरा हे सुद्धा चांगलं आहे. याच्यामध्ये सुद्धा थायफेट मिथाईल हा टेक्निकल घटक आपल्याला पाहायला मिळतो, जो की मर रोगासाठी आपल्याला काम करताना पाहायला मिळते. 2 मिली प्रति 1 किलो बियाण्यासाठी तुम्ही या औषधाचा सुद्धा वापर हा करू शकता. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं एकतर तुम्ही केमिकल पद्धतीनं जी काही बीज प्रक्रिया आहे तर ती आपल्या बियाण्याला करू शकता. किंवा शेतकरी मित्रांनो, पुढच्या जर विचार केला तर जैविक पद्धतीनं सुद्धा तुम्ही एक बीज प्रक्रिया करू शकता. मित्रांनो, ही एक पाटील बायोटेक कंपनीची अमृत किट आहे. याच्यामध्ये 4 वेगवेगळ्या प्रकारचे जे काही जैविक जीवाणू आपल्याला या किटमध्ये दिलेले पाहायला मिळते. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ट्रायकोडर्मा व्हिरिडी, जी की मर रोगासाठी किंवा मर रोग जी बुरशी आणते म्हणजे फ्युजेरियम या नावाची जी बुरशी आहे, मर रोग आणण्याचं काम करते. तर तिला पूर्णपणे नष्ट करण्याचं काम ट्रायकोडर्मा व्हिरिडी ही एक जैविक बुरशी आपल्याला करताना पाहायला मिळते. मित्रांनो, या किटमध्ये NPK बॅक्टेरिया दिलेले आहेत, जे की नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम आपल्या जमिनीमध्ये जे काही अन्नद्रव्य पडलेले असतात तर त्याचं विघटन करून आपल्या पिकाला उपलब्ध करून देण्याचं काम करते. मित्रांनो, या किटमध्ये 98% प्युअर स्वरूपातलं जे काही ह्युमिक ॲसिड असतं, तर ते ह्युमिक ॲसिड दिलेलं आहे. त्याच्यासोबतच मित्रांनो, या किटमध्ये जर अजून विचार केला तर
मायकोरायझा दिलेला आहे. ही तर एकतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी काही मर रोगाची बुरशी आहे तर तिला नष्ट करण्याचं काम करणारे, जमिनीत पडलेली खतं आपल्या पिकाला उपलब्ध करून देण्याचं काम करणारे, ह्युमिक ॲसिड आपल्या पिकाच्या हरभऱ्याचे जे काही पांढऱ्या मुळं आहेत तर त्यांचा जास्तीत जास्त विकास करण्याचं काम करणारे, आणि जो मायकोरायझा आहे तर तो मुळांचा कक्षा रुंदावून आपल्या पिकाला खतं उपलब्ध करून देण्याचं काम, मुळांना सदृढ बनवण्याचं काम जो काही मायकोरायझा आहे तर तो करताना आपल्याला पाहायला मिळेल. मित्रांनो, 4 वेगवेगळे कंटेंट मी तुम्हाला इथं सांगण्याचा प्रयत्न केला. अमृत प्लस बीज प्रक्रिया किट आहे. 25 किलो बियाण्यासाठी एका किटचा वापर करायचा, किंवा शेतकरी मित्रांनो किट जर म्हणजे मी सांगतोय म्हणून नसेल वापरायची तर हे सेम टेक्निकल घटक असलेले तुम्ही कोणत्याही चांगल्या स्टँडर्ड कंपन्यांचे जे काही औषध आहेत तर ते बीज प्रक्रिया करण्यासाठी वापरू शकता. एकतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केमिकल बीज प्रक्रिया तुम्ही करू शकता, किंवा हा जो काही दुसरा जैविक बीज प्रक्रियाचा सुद्धा मी तुम्हाला इथं वापर करण्याची जी पद्धत आहे तर ती इथं थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, जो बीज प्रक्रिया जर नाही केली तर दुसरा सगळ्यात महत्त्वाचा जो काही जुगाड आहे मी या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. हा जुगाड मित्रांनो, हरभरा पिकामध्ये जी काही फ्युजेरियम या नावाची बुरशी आहे, किंवा आपल्या जमिनीमध्ये हरभरा पिकाची मर करणारी जी बुरशी आहे तर तिला नष्ट करण्याचं काम हा जुगाड तिथं करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, हरभरा मरणारच नाही जर तुम्ही अशा प्रकारे व्यवस्थापन जर केलं तर निश्चितच जास्तीत जास्त फायदा होईल. मित्रांनो, आपल्याला करायचं काय आहे माहिती का? एकतर साप पावडर 500 ग्रॅम, किंवा जो काही ब्ल्यू कॉपर येतं ज्याच्यामध्ये कॉपर ऑक्झिक्लोराइड हा टेक्निकल घटक आहे. साप पावडरमध्ये कार्बनडायझिन मँकोझेब हा टेक्निकल घटक आपल्याला पाहायला मिळतोय. साप पावडर 500 ग्रॅम किंवा ब्ल्यू कॉपर 500 ग्रॅम प्रति एकरासाठी जे काही तुम्ही रासायनिक खत टाकणार आहे मित्रांनो, तर रासायनिक खताला मिक्स ज्यावेळेस तुम्ही करता तर मिक्स करताना हे जे बुरशीनाशक आहे तर ते खताला कोट करून द्या. जे खताला जर तुम्ही कोट केले, जे प्रमाण सुद्धा मी तुम्हाला इथं सांगण्याचा प्रयत्न केलाय, खतालाच कोट करून द्या आणि त्याच्यानंतर जे खत आहे तर ते पेरणी करताना वापरा. याचा फायदा काय होईल माहिती का मित्रांनो? खतासोबत गेल्यामुळे लवकरात लवकर आपल्या जमिनीमध्ये पूर्णपणे ते पसरलेलं आपल्याला पाहायला मिळेल. आपली जी काही जमीन आहे तर ती ऑलरेडी निर्जंतुकीकरण होण्यासाठी हे जे काही बुरशीनाशक आहेत तर ते आपल्याला काम करताना पाहायला मिळेल. जर तुम्ही बीज प्रक्रिया नसेल केली तर खताला जे काही कोट करून तुम्ही या बुरशीनाशकांचा जर तिथं वापर केला तर निश्चितच जास्तीत जास्त फायदा हरभराची जी काही मर असते तर ती थांबण्यासाठी तिथं झालेलं पाहायला मिळेल. तर मित्रांनो, 2 ते 3 पर्याय, एकतर म्हणजे केमिकल बीज प्रक्रिया, दुसरं म्हणजे खताला कोट करून तुम्ही बुरशीनाशकाचा वापर केला तर जी काही मर रोग आहे हरभरा पिकातली, मित्रांनो तुम्ही विचार करा याचा कशा प्रकारे आपल्या जमिनीला आणि आपल्या हरभरा पिकाला तिथं जास्तीत जास्त फायदा होईल. सगळ्यात सुरुवातीला सांगितलं होतं, हरभऱ्याची जी मर आहे तर ती जमिनीपासून सुरुवात होते आणि तुम्ही फवारणी केल्या तर म्हणावं तेवढा फायदा होत नाही. त्याच्यामुळे अशा प्रकारचे जे काही व्यवस्थापन आहे तर ते आपल्याला करणं गरजेचं आहे. तिसरं जे महत्त्वाचं काम सांगितलं तर ते म्हणजे जैविक बीज प्रक्रिया सुद्धा तुम्ही तुमच्या हरभरा पिकाला करून घ्या. तर अशा 3 जे ऑप्शन आहेत तर ते मी इथं तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला. याच्यातला कोणता ऑप्शन तुम्हाला आवडला मला खाली कमेंट करून सांगा. तुम्ही कशा प्रकारे व्यवस्थापन करता ते सुद्धा कमेंट करा. हा व्हिडिओ आवडला असला तर इतर हरभरा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करायला मात्र विसरू नका. तोपर्यंत राम राम.